सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती असेल ठाणे बेलापूर महामार्गावरती जे तुर्बे स्टोअरला उड्डाणपुलाचं काम रखडलं गेलेलं आहे, त्या कामानिमित्त काम सुरुवात करणार म्हणून तिकडचे जे काय मोठ्या गाड्या होत्या त्या हेवी गाड्या पूर्णपणे इंदिरानगर गणपतीपाडा या मार्गाने त्यांनी वळवलेला आहे पावना सविता केमिकलच्या इथून। त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात आम्ही अनेकदा वाहतूक विभाग असेल, ट्रॅफिक सिनियर PI जे आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की तिकडे त्या कामाचं म्हणजे तुर्बे स्टोअरच्या उड्डाणपुलाच्या कामामध्ये काही तांत्रिक बाब असेल, काही राजकीय षडयंत्र त्यांचं असेल, त्या राजकीय षडयंत्रामुळे जर ते काम रखडलं गेलं असेल तर त्याच्यामुळे जे काही ट्रॅफिक आज व्हायला लागले, वाहतूक विभागाकडून जी काही यंत्रणा राबवली पाहिजे ते राबवताना या ठिकाणी दिसत नाहीये। तुर्बे स्टोअरच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत होता तोच त्रास आज इंदिरानगर गणपतीपाड्याच्या येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात आम्ही कालच नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारायला गेलो की तुर्बे स्टोअरच्या ब्रिजचं काम का रखडले, तर त्यांनी आम्हाला बरेच काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्यामध्ये पूर्णपणे आम्ही माहिती प्राप्त करून पुराव्यासहित जेव्हा आमच्याकडे सगळे पुरावे येतील त्यानंतर आम्ही एक मोठं त्या ठिकाणी आपल्यासमोर खुलासा करणारच आहोत लवकरच। परंतु त्याच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांना मी जेव्हा विचारलं की इंदिरानगर गणपतीपाड्याला जे तुम्ही ट्रॅफिक वळवलेले आहे ते कुठंतरी त्रास आमच्या इथल्या नागरिकांना कमी झालं पाहिजे, तर आपण ती वाहतूक डिवाइड करा जेणेकरून काय होईल, तुर्बे स्टोअरच्या लोकांना पण थोडा त्रास कमी होणार आणि इकडच्या पण लोकांना त्रास कमी होणार। तर ते म्हणाले नाही, तुर्बे स्टोअरच्या इथल्या लोकांचा विरोध आहे, इथल्या लोकांनी सांगितलं इकडून मोठ्या गाड्या पाठवायच्याच नाही। मग तिकडे जर लोक राहत असतील तर इंदिरानगर गणपतीपाडा इथे लोक राहत नाहीत का? इथे काही जनावर राहायला आहेत का? माणसं राहतच नाहीत का? असं मला महापालिकेला देखील विचारायचं आणि वाहतूक विभागाला देखील विचारायचं आहे। आज मी सांगू इच्छितो की जो तुर्बे स्टोअरच्या ब्रिजचं काम रखडलं गेलेलं आहे ते लवकरात लवकर नवी मुंबई महापालिकेने जे काय अटी असतील, जर काय त्याच्यात राजकारण असेल तर त्याचा खुलासा त्यांनी करावा। ज्यांच्यामुळे त्रास होत असेल ते जनतेला देखील कळलं पाहिजे की कुणामुळे हे काम रखडलं गेलेलं आहे आणि कोण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्टंटबाजी करते आणि लोकांना दिशाभूल करते, हे लवकरात लवकर जनतेला कळण्यासाठी महापालिकेने खुलासा दिला पाहिजे। अन्यथा इकडे जे वाहतूक होतं इंदिरानगरमध्ये आम्हाला जो त्रास होतो, गणपतीपाड्याच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, मोठ्या प्रमाणात जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिकवरती जर लवकरात लवकर वाहतूक विभाग आणि महापालिकेने योग्य ते पर्यायी मार्ग आणि कारवाई जर नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन रास्ता रोको करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। ठाणे बेलापूर रोडवरील तुर्बे स्टोअर म्हणजे तुर्बे स्टेशन समोरील जो ब्रिज बनवायचा जो काम होता हे अनेक वर्षापासून रखडलेलं आहे। यात नेमकं काही तांत्रिक त्रुटी आहेत का राजकीय षडयंत्र आहे हे आता ते महापालिका अधिकारी आणि तेथील राजकीय व्यक्तींनाच माहिती आहे। परंतु तो जो ब्रिज रखडलेला आहे त्या ब्रिजमुळे ठाणे बेलापूर रोडची जी ट्रॅफिक आहे ती संपूर्णपणे इंदिरानगर, महापे, हनुमाननगर, आंबेडकर, गणेशनगर या रोडवरती वळवलेली आहे। त्याच्यामुळे या रोडवरून ये जा करणारे जे शालेय विद्यार्थी आहेत, वृद्ध व्यक्ती, महिला आहेत, या रोडवरती बऱ्याच लोकांचं या ट्रॅफिकमुळे या ठिकाणी जीव गेलेला आहे। माझं आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हीच विनंती आहे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांना, जर येत्या 15 दिवसात या रोडवरची ट्रॅफिक ही जर कमी नाही झाली तर आम्ही येत्या काळामध्ये नवी मुंबईतील या तुर्बे झोपडपट्टी परिसरातील जनता घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू। आता या माध्यमातून मला सांगायचे 27 तारखेला गणेशाचं आगमन आहे, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे। या ठिकाणी आगमन आणि विसर्जन हे दोन्ही सोहळे आम्ही कसे पार पाडणार, हिंदूंचे सण कसे साजरे करणार? म्हणून माझी महापालिका अधिकाऱ्यांना आणि ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे, तात्काळ जर ही ट्रॅफिक दूर केली नाही तर आम्ही रास्ता रोको केल्याशिवाय थांबणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।